तकलीफ आम आदमी को होती है, नागरिकों को होती है। अगर आप देखें तो सारे के सारे भाजपा के मंत्री लीजिए या नेतागण लीजिए, उनके बच्चे जो है सारे प्रदेश में पढ़ रहे हैं या व्यवसाय कर रहे हैं। क्यों ना हमारे युवा वैसे कर सकते हैं? उनको तो यही फंसाया जा रहा है कि आज आप आंदोलन करो, आज इसके सामने नाचो, आज उस पर पत्थर फेंको, लेकिन कोई भी बात शिक्षण की नहीं कर रहे हैं। क्या भाजपा आपका मान सम्मान रखती है क्या? क्योंकि अगर आप देखें तो इसी भाजपा के मंत्रियों ने, इसी भाजपा के नेतागण ने, इसी भाजपा के कार्यकर्ताओं ने औरंगजेब की कब्र उखाड़ के उसमें से खबर छुपाने की कोशिश की है। जो खबरें आती है पूरे देश भर से हो या महाराष्ट्र से हो, फिर वो अनगिनत रेप्स की हो, महिलाओं के खिलाफ अत्याचार की हो, अर्बन डीके की हो, थाने के अभी आप देखो तो 7 दिन से कचरा नहीं उठा है। काफ़ी सारे मसले हैं, काफ़ी सारे विषय हैं, लेकिन इस विषयों पे उनको चर्चा करनी नहीं है। खुद की असफलता है, उस पर पर्दा डालना है, और इसलिए औरंगजेब के पीछे चुप रहे। अगर आरएसएस ये मानती है कि औरंगजेब का मुद्दा इररिलेवेंट है, तो ऐसे ही वो सारे उनके भाजपा के जो नेता है उनको बता दे वो। और हम तो यही मानते हैं कि औरंगजेब का मुद्दा हो ही नहीं सकता है। अगर मुद्दा है, कब्र का मुद्दा है, तो एक दिन में प्रधानमंत्री महोदय निकाल सकते हैं। 2 दिन पहले भी स्वयं मुख्यमंत्री महोदय गए थे दिल्ली में, मिले थे प्रधानमंत्री महोदय से। क्या उन्होंने ये विषय उनसे बात की, चर्चा की? लेकिन सिर्फ राजनीति और जो खुद की असफलता है उसी को छुपाने के लिए इसी बात पे जा रहे हैं। स्टेट इंटरवीन नहीं कर रहा है, इतना मैं जानता हूं, और स्टेट को कोई एलिमेंट है स्टेट में जो ये दंगे पसंद करते हैं, लेकिन इसमें मरता है वो आम आदमी मरता है। तकलीफ आम आदमी को होती है, नागरिकों को होती है। अगर आप देखें तो सारे के सारे भाजपा के मंत्री लीजिए या नेतागण लीजिए, उनके बच्चे जो है सारे प्रदेश में पढ़ रहे हैं या व्यवसाय कर रहे हैं। क्यों ना हमारे युवा वैसे कर सकते हैं? उनको तो यही फंसाया जा रहा है कि आज आप आंदोलन करो, आज इसके सामने नाचो, आज उस पर पत्थर फेंको, लेकिन कोई भी बात शिक्षण की नहीं कर रहे हैं, स्वास्थ्य व्यवस्था की कर रही है। नीलमताई गोरे यांच्यावर दिनांक 5 तारखेला अविश्वास प्रस्ताव नियमाप्रमाणे दिला होता, रिमूव्हल, आणि हा दिलेला असताना याच्यात 14 दिवस आधी आणि मग 14 दिवसानंतर काय त्याच्यात नियम आहे किती सदस्यांनी उभा राहून हा रिमूव्हल मांडावा, आणि मग 7 दिवसानंतर सभापतींना जसं योग्य वाटेल तसं तो प्रस्ताव ठेवणं, त्याच्यावर चर्चा करणं, मतदान घेणं, जे काही सभापतीच्या अधिकारात ते केलं पाहिजे। परंतु असं असताना काल हा रिमूव्हल नाकारला, आणि आज कुठेही शेड्यूलमध्ये नसताना, कार्यक्रम पत्रिकेत नसताना विधान परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी उपसभापतीवर विश्वास दाखल करण्याचा प्रस्ताव ठेवला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे। खरं तर पॉइंट एवढा मोठा जर ठेवायचा तर त्याला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनची गरज नाही, त्यांनी रितसर ठेवायला पाहिजे होता। ठेवल्यानंतर आम्ही त्याच्यावर पोल मागितलं, पोल दिलं गेलेलं नाही। बहुमत महायुतीकडे आहे, भले आम्ही मांडलेला प्रस्ताव रिजेक्ट होईल, रिमूव्हल काय जे व्हायचं ते होईल, परंतु त्याच्यावर आमची भूमिका मांडू देण्याची आवश्यकता होती। सभागृहात ही भूमिका मांडू न देता रेटून त्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला, त्याला आम्ही विरोध केला। तासभर आम्ही या संदर्भात परिषदेमध्ये सर्व महाविकास आघाडीच्या सदस्यांनी घोषणा दिल्या, या सगळ्या गोष्टीला विरोध केला, कारण ही लोकशाहीची हत्या आहे। सभापतींनी ज्या पद्धतीने हे निर्णय दिले किंवा निर्णय घेतले हे खऱ्या अर्थानं लोकशाहीला बाधक आहेत, आणि विधान परिषद हे राज्याचं एक वरिष्ठ सभागृह असताना त्याची जी संस्कृती आहे, त्याची जी प्रथा आहे, परंपरा आहे, याला सुद्धा छेद देणार आहे। आणि हे सगळं असताना राज्याचे मुख्यमंत्री सभागृहात होते, नंतर सभापती प्रत्यक्ष डायसवर न येता त्यांनी तालिका सभापतींना बसवलं। थोडक्यात या सगळ्या विषयापासून दूर जाण्याचा प्रयत्न सभापतींनी केला। अधिकारी सुद्धा याच्यात दोषी आहे, कारण त्यांनी याच्यातले नियम, जर आम्हाला नियम लागू आहे, या नियमानुसार विधान परिषदेचं काम चालतं, आम्ही नियमानुसार दिला, तर त्यांनी सुद्धा नियमानुसार अशा पद्धतीने प्रस्ताव आणायला पाहिजे होता। परंतु विरोधी पक्षाला नियम लागू आणि सत्ताधारी पक्षाला कोणतेच नियम लागू नाही, असं होणार नाही। विरोधी पक्षाचा एक जरी सदस्य असला तरी शेवटी लोकशाही, या लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला भूमिका मांडू दिली पाहिजे। महाविकास आघाडीकडून माननीय विधान परिषद उपसभापती महोदया श्रीमती नीलमताई गोरे यांच्या विरुद्ध असणाऱ्या अविश्वास प्रस्तावावरती माननीय विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी काल जो निर्णय दिला त्याच्या विरोधामध्ये आज पुन्हा तोच मुद्दा उपस्थित करून महाविकास आघाडीच्या
विधान परिषद सदस्यांनी या ठिकाणी एक नियमांचा भंग विधान परिषद सभागृहामध्ये केलेला आहे। मी शासनाच्या वतीनं आपल्याला हे सांगण्यासाठी इथं आलेलो आहे की जी नोटीस माननीय विधान परिषद उपसभापती महोदया यांच्या विरुद्ध अविश्वासाची महाविकास आघाडीकडून दाखल विधिमंडळ सचिवालयाकडे करण्यात आलेली होती, त्याच्यावरती निर्णय रुलिंग हे विस्तृतपणानं काल माननीय विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये दिलेलं आहे। आणि ते देताना त्या रुलिंगमध्ये माननीय विधान परिषद सभापती महोदयांनी सांगितलेलं आहे की कोणतंही सबळ कारण अशा अविश्वास प्रस्तावाला या प्रस्ताव देणाऱ्या सदस्यांनी दिलेलं नाही आणि प्रस्ताव स्वीकारणे अथवा नाकारणे हा पूर्णतः अधिकार हा माननीय सभापती महोदय यांचा आहे। आपण बघाल 1300 कोटीचं टेंडर, असं काय जादू झाली की ते 3300 कोटीवर गेलं। म्हणजे एक्सकेव्हेशन असतं ते त्या ठिकाणी 5% 10% समजू शकतो, परंतु 1300-2000 कोटीची वाढ म्हणजे अशा प्रकारची वाढ म्हणजे चमत्कारिक त्या ठिकाणी आहे। आणि टेंडरची प्रोसेस फॉलो केले नाही, कोणाला तरी नवयुगाला टेंडर द्यायचं म्हणून त्या ठिकाणी सगळे नियम मोडून तोडून टाकलेत। याच्या SITची चौकशीची मागणी केलेलीच आहे, नव्हे त्याचा मी पाठपुरावा करणार आहे, मी PIL दाखल करणार आहे, कारण शेवटी जनतेचा पैसा आहे, जनतेच्या पैशाची लूट होता कामा नये। मंत्र्यांनी सरकारने बैठकीचं आश्वासन दिलंय, बैठकीत काय होतंय ते पाहू, नाहीतर प्रसंगी कोर्टात जावं लागलं, त्या ठिकाणी PIL दाखल करावा लागला तरी तो करणार आणि या ठिकाणी जनतेला न्याय मिळवून देईल। मुंबईत चालायला फुटपाथ नाही आहेत आणि बांद्र्याचा जो स्कायवॉक काढून टाकला, म्हणजे जे काही कामं चालू आहेत त्याच्यामुळे बांद्रा स्टेशनला उतरल्यानंतर लगेच म्हाडामध्ये MMRDA मध्ये जायला हे स्टेशनमधनं खूप सोपं होतं। उलट तो तोडलेला स्कायवॉक पुन्हा एकदा तयार करावा आणि लोकांना आता रिक्षा परवडणारी नाहीये, रिक्षातनं जाणं शक्य नाहीये, बस मध्ये खचाखच गर्दी असते, बसेस वेळेवर येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये एखादा मुंबईकर स्टेशनवरनं उतरला तर त्याला स्कायवॉकने ताबडतोब आपल्या एखाद्या ऑफिसमध्ये जाणं शक्य होतं। काही ठिकाणी मुंबईकरांना मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग वॉक करायला वेळ नसतो, म्हणून लोक चालत जाणं प्रिफर करतात की तेवढाच वॉक होतो आणि त्यामुळे मुंबईतले कुठलेही स्कायवॉक काढू नये, उलट फुटपाथ नाही आहेत, जिथे जिथे शक्य असेल तिथे स्कायवॉक करावेत ही लोकांची मागणी आहे। स्कायवॉकवरती जर गर्दुले किंवा इतर असामाजिक तत्व असतील तर त्या ठिकाणी 2-2 पोलीस ठेवावेत, महिलांच्या सुरक्षिततेसाठी मुलींच्या सुरक्षिततेसाठी एखादा पोलीस तिथे ठेवावा